नाही रे नियतीने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे. प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते. बाबा, हा काय झालं? हे कुठे कुठे काय? तुम्ही कसला तरी विचार करताय, काय झालं? नाही रे, काही नाही. अरे ओके, हे आपलं बिझनेस टेन्शन थोडंसं असतं रे विचार माणसाला. नाही तुमच्या मागे ही जी काही शुक्लकाष्ठ लागली आहेत ती दूर करावीत. अर्थात हे जे एवढं सगळं बाहेर निघालं ते मलाही अपेक्षित नव्हतं. आय वॉज जस्ट कन्सर्न्ड विथ कामिनी वैद्य. पण तिच्या निमित्ताने तुमची डिटेल्स घेताना ही सगळी प्रकरणं कळली. अँड हिअर एंड द थिंग्स. अभिषेक, मी तेच विचारतोय, कोणी करायला सांगितलं हे सगळं तुम्हाला? कळेल. जशा या गोष्टी तुम्हाला वेळ आल्यावर कळल्या तसंच तेही वेळ आल्यावर कळेल. पण डोंट बॉदर आदित्य. हे बघा, गेले 2 महिने तुम्हाला जो काही त्रास होत होता तो तर आता संपलाय. आता आमचं काम आहे. कामिनी आणि चव्हाण हे 2 जण मिळाले की हे प्रकरण निपटेल बऱ्यापैकी. मग पुढलं प्रकरण आहेच, चॅप्टर 2, कोर्ट अँड ऑल. अभिषेक, इफ यू डोंट माइंड, मे आई ऑफर यू अ लंच विथ मी? शुअर, बट सम अदर टाइम. सगळं काही निपटून घ्या, मोठी पार्टी करू. काय? हो, ती तर करूच, पण आज खरंच नाही, बरीच काम आहेत. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, मी माझ्या कामाशी तसा बऱ्यापैकी प्रामाणिक असतो. ॲटलिस्ट अ कप ऑफ टी और कॉफी. डोंट बी सो फॉर्मल आदित्य. खरंच आपण ठरवून भेटू ना एकदा. आय प्रॉमिस. ओके, मी वाट पाहीन तुमच्या कॉलची. नक्कीच. कॉफीसाठी कॉल मी नक्कीच करेन. आणि आपण भेटतच राहणार होता आदित्य. तुमची ती एअर होस्टेस भेटल्यानंतर आपली भेट होईलच की. अभिषेक, जस्ट किडिंग. लिव्ह इट. सो शॅल आय लिव्ह देन? प्लीज. बाय. भेटू लवकरच. थँक्यू व्हेरी मच. ऑफिसर, तुम्हाला कल्पना नाही आहे की तुम्ही माझ्या मनावरचं किती मोठं ओझं कमी केलं. आय नो. सो प्लीज रिलॅक्स अँड एन्जॉय युअर डे. ओके? या, थँक्यू. बाय. बाय. आपण चांगले असलो ना की सगळी चांगली माणसं आपल्या पाठीशी असतात. तुम्ही चांगले आहात असं कोणाला तरी वाटलं, तुमच्या मागे ही जी काही शुक्लकाष्ठ लागली आहेत ती दूर करावी. वा अभिषेक, जे काही झालं, जसं झालं ते खरंच ग्रेट ग्रेट. मला यासाठी तरी तुझे आभार मानायलाच हवेत. थँक्स. आभार कसले काका? आपलं घरातलं काम होत आहे आणि एकूणच माझ्या कामाचाच भाग होता ना तो. नाही नाही, बरोबर आहे रे, भाग कामाचाच होता, पण तरी सुद्धा
ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं तू हे काम केलंस, हा छडा लावला, ते सहज शक्य नव्हतं. खरं सांगतो तुला, मला शक्यच झालं नसतं हा असला शोध वगैरे लावणं बाबा. काका, खरं तर थोडंसं कठीण होतं ना. कारण तसा क्लू काहीच नव्हता हातात. पण कधी कधी अपेक्षा नसतानाही काही गोष्टी सहज सोप्या बनून येतात आणि कोडी उलगडून जातात. किती छान बोलतोस रे तू अभिषेक. खरंय, पण या कोड्यानं, या महाभयंकर कोड्यानं सगळ्यांचाच जीव हैराण करून सोडला होता. 3 महिने जवळपास घरच्या कुणाचंही स्वास्थ्य ठिकाणावर नव्हतं. डोक्याला ताप झाला होता, ताप. आता झालं ना सगळं व्यवस्थित. आणि आता पुढे काय झालं तर मी आहेच ना. डोंट वरी. येस, आय नो दॅट बेटा. पण अभिषेक, काय गंमत आहे ना. खरंच बघ ना कशी गंमत आहे की त्या दिवशी अचानक मला तुझा बाबा भेटतो. काय किती वर्षांनी, कितीतरी वर्षानंतर भेटलो होतो आम्ही, जुने मित्र. अचानक तो भेटला, तुझी गाठ घालून दिली आणि मग तुझी ओळख, माझं काम, सगळं कसं अगदी होत गेलं ना अभिषेक. गंमत वाटली खरंच मला खूप. तुमचेच आशीर्वाद आहेत काका. बरं, बघ निघू मी. अरे येऊ काय, जेवून जायचं. तेवढ्यासाठी तर तुला बोलवलं इथे बेटा. नाही काका, जेवणासाठी मुद्दाम येईन ना कधीतरी. काकू सुद्धा भेटतील तेव्हा. हो, ये. अरे हे काय, तुम्ही घरीच आहात? आणि मग गाडी कुठे आहे तुमची? घ्या, हे आमचे चिरंजीव यांचे हे असले उद्योग. अरे सांगितलं नाही का तुला, तुझी आई औंधला गेलीये, बरोबर अप्पू गेली म्हणजे गाडी घरी कशी राहणार. सॉरी सॉरी सॉरी, विसरलोच मी. आई पण ग्रेट आहे. तिला म्हटलं होतं मी उद्या घेऊन जातो म्हणून. सहज ऐकेल तर तुझी मम्मी कसली ती. मी आलो ना घरात तेव्हा तयार होऊन बसली होती. आल्या आल्या मला सांगितलं, ओ आम्ही निघालोय औंधला, उद्या येऊ. झालं. बरं, मी निघू काका. एक मिनिट, ओळख करून द्यायची राहिली. उदित, हा अभिषेक, माझा मित्र वालावलकर, त्यांचा हा मुलगा अभिषेक वालावलकर. ओ हाय, उदित महेश्वर. हाय. सिनियर इन्स्पेक्टर, क्राईम ब्रांच. Oh, it's great. Nice meeting you. सेम हिअर. वेल उदित, कधीतरी सांगणार होतोच मी, पण मला वाटतं आजच ती योग्य वेळ आहे की तुला सांगावं. काय अभिषेक? ॲज यू प्लीज. काय बाबा? वेल बेटा, काय की अभिषेक माझ्या मित्राचा मुलगा आहेच, एक इन्स्पेक्टर आहे, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे मी अभिषेकला एक काम दिलं होतं. म्हणजे काय काका? आदित्य. काय? होय, सॉरी अभिषेक, पण मला सांगितलं पाहिजे बेटा. उदित, तुला आठवतं मागे आपण आदित्यला एका बाई बरोबर पाहिलं होतं? खरं म्हणजे त्याच प्रकरणाच्या मागे मी अभिषेकला लावलं होतं. आणि ते प्रकरण म्हणजे साधं सुद्धा नव्हतं. जेव्हा त्याच्यात तळाशी अभिषेक गेला तेव्हा त्यातून आणखी बरंच काही बाहेर पडत गेलं. माय गॉड, एनी सिरियस मॅटर? No, not that much, but everything has settled now. नाही, आता काळजीचं काही कारण नाहीये होती. एव्हरीथिंग हॅज बीन सेटल्ड. होपफुली आता तरी त्याच्यात थोडाफार फरक पडेल. वादळ एक भिरभिरते. मी त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात काका, आणि हेही सांगितलं की हे सगळं तुम्ही केलंय. अभिषेक, आपलं ठरलं होतं की तू त्याला
हे सगळं मी सॉल्व्ह केलं हे सांगणार नाही तरी तू सांगितलंस. बाबा हे सगळं जर तुम्ही केलं असेल ना तर भाईला हे कळायलाच हवं त्याला. नेहमी तो तुम्हाला उदित बेटा, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या वाटतात, त्या आपण करतो, त्या करत राहावं माणसानं. त्या कुणाला कळेल का कळणार नाही याचा विचार नसतो करायचा कधी. आपण एखादं चांगलं केल्याने एखाद्याचं जर भलं होणार असेल तर त्याला आपल्याविषयी काहीही न कळतं जर ते झालं तर जास्त चांगलं आहे ना. काय विषय होय ना. कशाला उगाचच मी चांगलं केलं, मी याचं भलं केलं, मी याचं भलं केलं असं अशी दवंडी पिटत राहायची. तसं नाही बाबा. पण भाई आजपर्यंत तुम्हाला कायम पाण्यातच बघत आला, तुम्हाला नाही नाही ते बोलला, तरी सुद्धा तुम्ही हे सगळं. बेटा, कितीही झालं तरी आदित्य मुलगाच आहे माझा, होय ना. तो कसाही वागला म्हणून थोडंच असं त्याला मी वाऱ्यावर सोडून देऊ शकतो. आणि काय आहे ना उदित, अभिषेक, आदित्यच्या लग्नाला माझा विरोध कधीही नव्हता आणि नाही. फक्त मी अचलला त्याच्या लग्नाविषयी थांबत होतो. त्याचं कारण हे होतं की मला आधीचा स्वभाव माहिती होता, माहिती आहे रादर. त्यामुळे मला सारखं असं वाटायचं की एखाद्या मुलीशी याचं लग्न लावलं तर कशाला एखाद्याच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं. ते तर बरोबरच आहे बाबा तुमचं. हो, पण बेटा कधी कधी नंतर असंही वाटायचं की एखादी संधी नको का द्यायला एखाद्या माणसाला, जर तो चुकत असेल तर सुधारण्याची. दुसऱ्याच्या मुलीचा बळी देऊन बाबा तुम्हीच सांगत होतात ना. हो उदित बेटा, पण काय ना, माझ्या शब्दाखातर अभिषेकनं जे काही केलंय त्यामुळे आता माझ्याही मनातली आदित्य विषयीची किलमिश, समज, गैरसमज सगळे 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 दूर झाले. माय सन इज ग्रेट. त्यामुळे मी ठरवलंय आता पुन्हा कशाचाच विचार नाही करायचा. बाबा हो, पण कसं आहे ना बेटा की मला आता तसं काही होऊ नये. नाही, तसं काही होणार नाही. पण काहीतरी करून काही फायदा होईल असं नाही वाटत मला आता. पण प्राप्त परिस्थिती आणि घटना अशा घडतायत की असलं काही आपल्याकडे होणार नाही असं वाटतं. पण असंही वाटतं की नाही, आता बहुतेक बदलेल, आता बहुतेक बदलेल. काय ना बेटा, प्रत्येक गोष्टीला त्याच्या कमी अधिक बाजू असतात, म्हणजे अलीकडची आणि पलीकडची. आपल्याला आपल्या प्राप्त परिस्थितीनुसार एकच बाजू दिसते आणि ती एक बाजू दिसली म्हणून आपण त्याची किंमत लावून मोकळं होतं, हे योग्य नाही ना. हे योग्य नाही, पण तसं होत आलं खरं. दोन्ही बाजूनी तसंच होत आलं. अमुक एका गोष्टीवर अडून न राहता प्राप्त परिस्थितीनुसार त्या गोष्टीवर विचार करणं किंवा विचार करून निर्णय घेणं, याला खरं तर सारासार विवेकबुद्धी म्हणतात. आणि या सारासार विवेकबुद्धीचा साक्षात्कार मला खरा आता झालाय असं मी समजतो. तुम्ही म्हणजे ना बाबा. गमतीचा भाग सोडून दे बेटा उदित, पण थोडा विचार कर ना. मी आजपर्यंत जरी आदित्यच्या लग्नाबद्दल शंका व्यक्त करत असलो तरी सुद्धा आठवतो तुला मी कधी विरोध केलाय त्याच्या लग्नाला? आहा, मी त्याच्या लग्नाला कधीही विरोध केला नाही. अरे आपल्या मुलाचं लग्न होऊ नये, त्याच्या आयुष्यात त्याचं चांगलं होऊ नये असं कोणत्या बापाला वाटेल बेटा.
पण मुलाचा मार्ग जर चुकून बदलला तर तर बापाला मात्र काळजी वाटणं साहजिक आहे ना. आणि त्या काळजीपोटी काही गोष्टी कदाचित नसतात तुमच्या मनासारख्या होत, नाही घडत. पण त्याला तुमच्या आमच्यासारखा एक साधारण माणूस काय करणार? आणि तुझ्या आईच्याच भाषेत सांगायचं झालं तर अगदी सोपं आहे. म्हणजे तिची भाषाच खूप सोपी आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या नशिबात जे असतं तेच घडतं, तेच घडत असतं. असंच आमच्या बिचाऱ्या आधीच्या आयुष्यात झालं. जे काही आधीच्या नशिबात होतं तेच घडलं. वादळ एक भिरभिरते आधीच्या नशिबात होतं तेच घडलं. बिचारा आधी मात्र यातून आधी आय एम सॉरी. सॉरी? सॉरी कशाबद्दल बेटा? मला अभिषेक कडून सगळं कळलंय. अभिषेक? मला सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर काढणारी व्यक्ती तुम्हीच आहात. मी आधी बेटा तू मानलं नाहीस कधी, पण बाप आहे मी तुझा. बस बस बस, कम सेट. येस बाबा, खरंच मी तुम्हाला खूप त्रास दिला. आय एम रिअली सॉरी बाबा. इट्स ओके, कम ऑन माय सन. सन, माझा मित्र आहेस तू. मित्रांनी एकमेकांना दिलेला त्रास हा सहन करण्यासाठीच असतो. वी आर फ्रेंड्स, कम ऑन. नाही बाबा, माझंच चुकलं. मी तुम्हाला समजूच शकलो नाही. मला माफ करा बाबा. अरे माफी काय मागतोस वेड्या? हे बघ बेटा, जे काही आपल्याला समोर दिसतं, जे काही आपण बघतो, जसं आपल्याला दिसतं तसं आपण रिॲक्ट करतो. आपल्या दोघांचं तेच तर चाललं होतं. त्याला म्हणतात रिफ्लेक्स ऍक्शन. आणि या रिफ्लेक्स ऍक्शनच्या न्यायानंच आपल्या दोघांमध्ये सगळं काही चालू होतं. आपल्या ऍक्शन्सच्या बाबतीत आपण दोघंही आपापल्या जागी कदाचित बरोबर असू किंवा नसू सुद्धा, पण प्रश्न आहे तो रिफ्लेक्स ऍक्शनचा. ती जर कंट्रोल झाली तर मला वाटतं कुठलाही प्रश्न येणार नाही, येत नाही. दिस इज द टाइम आदित्य. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला सगळं कळेल वेळ आल्यावर. वेल, मी आता तुला म्हटलं तर चालेल? थँक्स अभिषेक. खरं तर मला वाटतं आम्हा दोघांना जोडणारा दुवा तूच आहेस. सो आय एम, अँड आय डिझर्व अ पार्टी फॉर इट. भाई, उदित, आय एम सॉरी उदित. कम ऑन भाई. अरे वाव, हे चित्र, ते दुर्मिळ चित्र.
हा अवर्णनीय सोहळा बघायला आता या क्षणी तुमची आई हवी होती रे इथे. नाचली असती, आनंदानं उड्या मारल्या असत्या तिनं. अरे फोन कर ना तिला, ती बोलत असेल कुठल्या तरी मैत्रिणीशी. फोन कर ना उदित, सांग तिला म्हणा या घरावरची सगळी वादळ, सगळी जळमट दूर झालीत म्हणावं. अगदी दूर झालीत आणि ती तिच्या गुरुजींनी सांगितलेली शांती न करता. सांग, फोन कर तिला. बाबा तुम्ही सुद्धा ना. ती खरंच शांती करायला निघाली होती आधीसाठी. शांती म्हणजे पूजेची शांती. मूर्ख. तसंही विचारीने काय काय आणि कुठे कुठे काय केलं नसेल याच्यासाठी. सगळे देव, मंदिर, सगळी पालथी पाडली. कर फोन कर तिला आधी आणि सांग म्हणावं शांती शिवाय सगळं काही व्यवस्थित घडलं. कर ना रे, कुठल्या तरी मैत्रिणीशी गप्पा मारत असेल ना, आनंद आणखी द्विगुणित होईल तिचा. तर मग तू नाही ऐकणार. तू ना, मीच करतो फोन तिला. थांब. हॅलो, अगं आहेस कुठे? आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. ताबडतोब आहेस तिथून निघून ये.